नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होण्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी आज दिले। गुरुवारमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेतील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला। एवढंच नाही तर हा पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याचे संकेतही त्यांनी आज दिले। एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अचानक दिल्लीत गेल्यात। दिल्लीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाजपमधील वरिष्ठांची भेट घेणार आहेत। त्यामुळे अशात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे। या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की मी वारंवार हे सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, तर सुनेत्राताई पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत, पण अजित पवार यांच्या निधनानंतर नवीन रचनेत सुनेत्राताई पवारांचे सहकारी असतीलच असं नाही। त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबी दुसऱ्या पक्षाने का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे। त्यांनी काय पत्र लिहिलं, कोणती पद दिलं हा त्यांचा विषय आहे। ते आमदारांची संख्या सांगत म्हणाले की भविष्यात या पक्षातील 25 ते 30 आमदारांचा हा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे। त्यांचं नेतृत्व कुणाकडे असेल हे मी आताच तुम्हाला सांगत नाही। त्याचबरोबर शिंदे गटातील तितकेच आमदार म्हणजे 25 आमदार हे भाजपमध्ये जाणार असा दावाही संजय राऊत यांनी केला। हे आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत, पण त्यांना काही वेळ वेट अँड वॉच असं सांगण्यात आलंय। सुनेत्राताईंचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष यांना विलीन व्हावंच लागेल असा दावा राऊतांनी पत्रकार परिषदेतून केला आहे।